जिम तर जॉईन केली, पण दुसऱ्या दिवशी बॉडी खूप दुखती, पेन होती, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी जिमलाच जात नाही, तर तुम्ही समजून घ्या, नवीन वर्कआउट सुरू केल्यावर किंवा वर्कआउटची इंटेन्सिटी वाढवल्यावर मसल सोरनेस येणं नॉर्मल आहे. आणि हे तुम्हाला वर्कआउट केल्या नाही जाणवत, त्याच्यानंतर तुम्हाला 1-2 दिवस तो पेन जास्त राहतो. आणि अजून एक गोष्ट, जर तुमच्या मसल मध्ये सोरनेस असेल, तुमचा मसल दुखत असेल, तर असं बिलकुल नाही समजायचं की आपण वर्कआउट चुकीचा केलाय किंवा जिमलाच जायचं नाही. समजा तुम्ही काल लेग्स ट्रेन केलं होतं आणि आज लेग्स खूप जास्त दुखताय, तर तुम्हाला जिम मध्ये जाऊन परत काय लेग्स ट्रेन नाही करायचंय, तुम्हाला दुसरा मसल ट्रेन करायचंय. तुम्ही चेस्ट, बॅक, शोल्डर किंवा दुसरा पार्ट ट्रेन करू शकता. पण जर तुमचा पेन खूप जास्त आहे, एक्स्ट्रीम लेवल, तुम्हाला वर्कआउट करायला खूप त्रास होत असेल किंवा तुम्हाला इंजरी झाली असेल, असं काय असेल, तर तुम्हाला रेस्ट आणि रिकव्हरी खूप महत्वाची. सुरुवातीला आपल्या बॉडीला नवीन स्ट्रेस मिळतो म्हणून सोरनेस जास्त येतं. पण जर तुम्ही रेग्युलर ट्रेनिंग केली, चांगली झोप घेतली, हेल्दी खाणं खाल्लं, तर काही आठवड्यामध्ये आपली बॉडी अडॅप्ट होती आणि सोरनेस कमी होत जातं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीतरी हेवी मारतंय म्हणून आपण पण जाऊन खूप जास्त वजन उचलायचं, किंवा कोणतरी जिम मध्ये एक ज्ञानी असतो जो आपल्याला खूप सारे सेट सांगतो, तेवढे सगळे सेट करत बसायचे, हे असले गोष्टी करू नका. आपल्याला टेक्निक, फॉर्म आणि हळूहळू चांगलं वेट उचलणं जास्त महत्वाचं आहे. आणि यासाठी तुम्ही चांगल्या ट्रेनरला विचारा किंवा एक्सपिरियन्स जिम पार्टनर सोबत ठेवा. असं असेल तर तुमचे खूप सारे छोटे मोठे चुका अवॉइड होतील. आणि फिटनेस मध्ये रिझल्ट एका दिवसात येत नाही, रोज थोडी थोडी प्रोग्रेस करायची, कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि बॉडी दुखतीये म्हणून जिम सोडायची नाही, बॉडीला अडॅप्ट होण्यासाठी थोडा वेळ द्या. आणि जर तुम्हाला पण अशी चांगली मजबूत बॉडी बनवायची असेल ना, तर मला फॉलो करायला विसरू नका.